नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 31 मध्ये शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न। मनपा प्रभाग क्रमांक 31 मध्ये पाथर्डी गाव सुखदेवनगर येथे 1995 साली मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती। त्यानंतर 1997 साली मंदिराचे संपूर्ण वॉल कंपाऊंड करून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले। त्यानंतर भाविकांच्या वर्गणीमधून मंदिर जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले व 2025 मध्ये संपूर्ण मंदिराचे काम होऊन आज श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर या नावाने आज दिनांक 19 रोजी नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 31 पाथर्डी गाव सुखदेवनगर येथे चौथे ज्योतिर्लिंग प्रति ओंकारेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या शुभ हस्ते रिबीन कापून करण्यात आले। तसेच गावातून वाजत गाजत बैलगाडीतून महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ मृदंगाच्या जयघोषात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत आमदार सौ सीमाताई हिरे, माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे, माजी नगरसेवक सुदामण्णा डेमसे, शिवाजी अप्पा चुंबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती, माजी नगरसेवक सुनाम कोंबडे, माजी नगरसेविका सौ पुष्पा आव्हाड, माजी नगरसेवक संजय नवले, भाजप नेते महेश हिरे, भाजप शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सौ शैलाताई दोंदे, युवा नेते संदीप भगवान दोंदे, भाजपचे बाळकृष्ण शिरसाट, साहेबराव आव्हाड, रमेश जगताप, पहिलवान अशोक कोंबडे, राष्ट्रवादीचे सोमनाथ बोराडे, निवृत्ती गवडी, बाकेराव डेमसे, एकनाथ नवले, त्र्यंबक कोंबडे, सौ डॉक्टर पुष्पा पाटील, ॲडव्होकेट वामन जाचक, गंगा धोंगडे, रमेश दोंदे, अशोक जाधव, अनिल वाडेकर, विकास सौभाग्य, प्रदीप दोंदे, रामदास गांगुर्डे, यशवंत रावत, सोमनाथ चौहान, सदाशिव हुल्लुळे, गौतम दोंदे, उत्तम दोंदे, राकेश दोंदे, विलास दोंदे, संतोष दोंदे, संतोष पवार, राजू बस्ते, शालू मारवा, विलास माळवे, सोमनाथ जारकड, राहुल दोंदे, श्रीकांत जाधव, सागर दोंदे, रवींद्र शिंदे, जीवन दोंदे, सिद्धार्थ उन्हवणे, राजाराम पवार, अंकुश सोनवणे, तुकाराम हुल्लुळे, किरण कोंबडे, रामदास शिरसाट, विष्णू गवडी, रावसाहेब ढेमसे, रमेश ढेमसे, संतोष गवडी, रामदास गवडी, राजू जुन्नरे, भाऊसाहेब नवले, प्रभाकर वझरे, जगदीश ढेमसे, संदीप भोर, अंकुश भोर, दत्तू जाधव, शशिकांत जाधव आदी मान्यवर सहभागी झाले होते। काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथे प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण हा भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला होता। त्याचवेळी असंख्य महिलांची मागणी होती की आपल्याही गावात असे मंदिर असावे अशी मागणी भगवान नाना दोंदे यांच्याकडे करण्यात आली। सदरील मागणी विचारात घेऊन या प्रभागाचे माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे तसेच युवा नेतृत्व संदीप भगवान दोंदे यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारून येथे शिवलिंग प्राणप्रतिष्ठा होत आहे। 3 दिवस येथे पूजाविधी पार पडणार असून 21 जोड्या ह्या त्यांच्या इच्छेनुसार पूजेला बसणार आहेत। तसेच 21 तारखेला ज्ञानेश्वर महाराज पाळदीकर यांचे कीर्तन संपल्यावर 6 ते 8 या वेळेत पाथर्डी गाव, संपूर्ण मळे परिसर, पिंपळगाव खांब, दाढेगाव, गवळाणे रोड येथून आलेल्या भक्तांसाठी जेवणाची, भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तर कोण आहे अजून? अशोक चव्हाण ना। आज या पाथर्डी पंचक्रोशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं आज दिवस आणि या दिवशी ओंकारेश्वर महादेवाची स्थापना या सुखदेवनगरमध्ये होते आहे। याकरता उपस्थित असलेले ज्यांच्या पुढाकाराने या आज मंदिराचा जीर्णोद्धार होतो आहे ते आमचे या भागाचे नगरसेवक भगवान नाना दोंदे, त्याचबरोबर दोंदेताई, इथे उपस्थित असलेल्या नगरसेविका पुष्पाताई आव्हाड, या मंदिरासाठी ज्यांनी खास असे प्रयत्न केलेले आहेत ते गांगुर्डेजी, त्याचबरोबर जाधवजी, वाडेकरजी, सर्वच इथे सौभाग्य या सगळ्यांनी मिळून आज या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। यापूर्वी अतिशय छोटंसं मंदिर आणि अगदी कोपऱ्यात हे मंदिर होतं, परंतु आता बघतो की आपण प्रत्येकाची श्रद्धा ही वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने मंदिराचा जीर्णोद्धार होणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि ही गरज ओळखून ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली
आणि आज इथे अतिशय सुंदर मंदिर हे साकारण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठासुद्धा इथे होणार आहे। जवळपास अनेक भाविक इथे सहभागी होऊन आज या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहभागी झालेले आहेत आणि आज आपण बघतोय की इथे सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे। त्यामुळे या सगळ्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते, धन्यवाद देते की ह्या परिसरातल्या नागरिकांना त्यांनी एक चांगली सुविधा तयार करून दिलेली आहे आणि लोकांची खास श्रद्धा असलेलं महादेवाचं मंदिर साकारण्यात आलं आहे। त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्याबद्दल सर्वांना मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। जय शिवराय। खूप मंदिराची मागणी महिलांची होती। गेल्याच आपण एक 5 वर्षापूर्वी पंडितजी मिश्रा इथं आल्यानंतर सर्व महिलांना वाटत होते की इथं सुद्धा मंदिर उघडावं। एक छोट्या खाणी थोडंसं इथं मंदिर होतं। सर्व आपल्या आग्र्याच्या विनंतीनं महिलांच्या या ठिकाणी आपण शिवमंदिर भव्य दिव्य इथं उभारलं आहे। आपलं श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर सुखदेवनगर या ठिकाणी आज मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे। या ठिकाणी आपण पाथर्डी गावातून इथून तर मारुती मंदिर या गावातून आपली मिरवणूक आता होणार आहे। शिवलिंगची मिरवणूक झाल्यानंतर जेवढे आपले पुजारी आहेत, जेवढे आपले ज्यांना बसायचं आहे पूजा करता, त्यांचे काही आपण दररोज 21 जे जोडपे आपण 3 दिवस केले आहे। त्यानंतर येत्या 21 तारखेला या ठिकाणी पालदीकर महाराज जळगावचे यांचं मोठं भव्य दिव्य इथे कीर्तन होणार आहे। या निमित्ताने सर्व पाथर्डी, पिंपळगाव, दाडेगाव आसपासचे सर्व मळे परिसर, गवळाणा रोड या ठिकाणी आपण सर्वांनी एक चांगला भोजनाची भंडाराची व्यवस्था केली। म्हणून मी महिलांना एक विनंती करेन की आज आपण सर्व महिला, सर्व पुरुष इथं उपस्थित आहात। तसंच त्या दिवशी 6 ते 8 या वेळामध्ये सर्वांनी आपण एक विनंती करतो आहोत की त्या दिवशी केव्हाही एकाने महिलांनी गॅस न पेटवता आपण इथं कीर्तनाचं एक चांगलं शिव महाराजांचं बोल्यांचं आपण चांगलं एक व्यवस्थित सर्व करून घेतल्यानंतर सर्वांना माहीत होईल की ह्या परिसरामध्ये मंदिर इथं स्थापना होत असताना अतिशय सर्व लोकांना सर्व पाथर्डी पंचक्रोशीला एक आनंद होत आहे। म्हणून पुन्हा सर्वांना विनंती करी येत्या 21 तारखेला कोणी गॅस न पेटवता 6 ते 8 वेळामध्ये आपल्याला कीर्तन संपवणार आहोत। आणि आज तसं म्हटलं तर आज महाराष्ट्राचे आदरदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि आपल्याला सकाळी आज मिरवणूक काढायचं कारण आपल्याला 4 वाजता सर्वांना मिळून पुन्हा शिवजयंती। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।